लवकर याचा फायदा हेच आहे बघा, बोटी लागलेल्या आहेत आणि बघा बोटीवरती असा ताजा ताजा मावरा आलेला आहे. आता हा मावरा सगळा उतरवतील धक्क्यावरती आणि नंतर इथून लिलाव चालू होईल. तुम्हाला मी होलसेलचा भाव दाखवतोय सगळा. बघा बांगड्याची जी टोपली आहे 500 रुपयाला टोपली आहे डायरेक्ट बांगड्याची. 7 पीस पोपट मासे 1000 रुपये. एकदम ताजा ताजा मावरा आहे. 2000 रुपये टोपली बोलतात. बघा जो तुम्हाला सांगतो राणी माशाची टोपली आहे 1500 रुपये बोलतोय. त्याच्यावर बोली लागणार आता. तर गाईज नमस्कार, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आजचा ब्लॉग भरपूर दिवसानंतर आपला हा जो कंटेंट असणार आहे, कारण आपण मध्ये हा जो कंटेंट आहे तो टाकत होतो आणि एकदम स्पेशल असणार आहे ब्लॉग. तर तुम्हाला सांगतो का आता आम्ही चाललेलो आहे, म्हणजे वाजले सकाळचे 3:30. हां 3:22 झाले. तर आम्ही लास्ट टाईम बघा आम्ही तलोजाचा मार्केट दाखवला होता मावऱ्याचा. तुम्हाला बोललेला भाऊचा धक्का पण दाखवेल तुम्हाला एक दिवशी. तर त्याच्यानंतर काय आपण मावऱ्याचा मार्केट कवर केला नव्हता. आपले दुसरेच म्हणजे सर्व इकडचे ब्लॉग चालू होते. तर आज चाललेलो आम्ही भाऊच्या धक्क्यावर. आमचा अचानक प्लॅन झाला रात्री. बोललो मन झाला असंच भाऊच्या धक्क्यावर जायचा. बोललो मावरा पण आणू खायसाठी ना, बोललो ब्लॉग पण होईल. तर मग आम्ही विचार न करता डायरेक्ट निघालो सकाळच्या 3:30 वाजता आणि झोपलेलो रातचे 12 वाजता. फक्त 2च तास झोपलो आम्ही. इथं झोपलो पण आणि बाई झोपला पण नाही. आम्ही फिरत होते असेच. तर बोललो अचानक आता आम्ही निघालो आणि बघा आपले भोलेबाबा आहेत मागे. भोलेबाबांचा आशीर्वाद घेऊया सकाळी सकाळी मस्त आणि निघूया. आता बाईकवरच आहे आणि बाईकनीच चाललेलो आम्ही कुलाब्याला भाऊच्या धक्क्याला. तर आता जाऊन आपण कुलाब्याचा जो फिश मार्केट आहे कवरअप करूया आणि मग दाखवतो आजकाल काय भाव चालू आहे. आजची तारीख आहे 1 मे 2025. तर आजचा जो महाराष्ट्र दिवस आहे, कामगार दिवस पण आहे आणि आजचा जो भाव आहे तो आपण कवरअप करूया आणि मावरा ताजा भेटतोय नाही भेटतोय, काय सिच्युएशन आहे भाऊच्या धक्क्याला ते दाखवू ब्लॉगमध्ये. तर आता चाललो आम्ही, तुम्हाला भेटतो डायरेक्ट भाऊच्या धक्क्याला जाऊन. आणि भाई ब्लॉगिंग म्हणजे काय खायचं काम नाही, झोपमोड करायला लागते. तुम्हाला वाटत असेल एकदम सोपं आहे, कुठल्या पण टायमाला कधी पण उठून जायला लागतं. तर आता आम्ही 2 तास झोपून फक्त मी चाललेलो आहे. तुम्हाला भाऊच्या धक्क्याला जाऊन भेटतो. चला काहीच तर गाईज आफ्टर एकदम भारी सकाळची मॉर्निंग राईड आम्ही आलेलो. आता आलो म्हणजे पोचलेलो आहे भाऊच्या धक्क्यावरती. आणि आता वाजलेत सकाळचे काय रे टाईम 4:30 आस्ती आलो आम्ही. भारी टाइमपास करत आलो. भारी वाटला एकदम. सकाळची मॉर्निंग राईड झाली एक नंबरवाली. समोरच आहे भाऊचा धक्का तिकडे बघा. आता हा जो टाईम आहे सकाळचा लिलावाचा टायमिंग आहे. तर आता जाऊया आपण बघू लिलावाचा काय भाव आहे. आणि त्याच्यानंतर हा जो बाहेरचा एरिया आहे इथे आपल्या सगळ्या कोलनी बसतात, आपल्या सगळ्या कोलीन बाय सगळ्या बसतात मावरा विकाला. आता थोडा कालो काय उजाड झालं एकदम. आता लगेच उजाडेल थोड्या वेळात. तर आता आम्ही आलोय, जाऊया बघू आतमध्ये लिलाव वगैरे चालू आहे का. असेल तर दाखवतो भाव सगळा तुम्हाला. राहा कंटिन्यू. आपण आता आजचा जो ताजा भाव आहे 1 मे 2025 तो दाखवतो मी. आणि मस्त वाटतं जरा. चला मावऱ्याचा वास आहे फ्रेश आणि एकदम फ्रेश ताजा नुसता मावऱ्याचा घमघमाट सुटलेला आहे सकाळी. तर जाऊया आपण भाऊच्या धक्क्यावरती कवर करूया. केस कशात माहिती नाही. हेल्मेट घातला होता मी तर हेल्मेट पण नव्हता घातला. केस उडले. चला लाटा आले. लवकर याचा फायदा हेच आहे बघा, बोटी लागलेल्या आहेत आणि बघा बोटीवरती असा ताजा मावरा आलेला आहे. तर हा मावरा सगळा उतरवतील धक्क्यावरती आणि नंतर इथून लिलाव चालू होईल. आणि लिलाव झाल्यानंतर मग इथे बाहेर विकतात पण आपल्या कोलनी. आणि जो आपला जेवढा पण आपल्या इथे मावरा येतो तो सगळा इकडून येतो मोस्टली, जास्त मुंबईवरूनच. बघा सगळ्या अशा बोटी लागलेल्या आहेत मावऱ्याच्या. तर आता दाखवतो तुम्हाला सगळं. थोडा उजाडू द्या आता थोडासा. आता जो मावरा आहे तो उतरवायचं काम चालू झालेलं आहे, म्हणजे डोलीतून आता धक्क्यावरती घेतात. तर तुम्हाला दाखवतो थोडासा सीन. भरपूर मेहनत आहे गाईज मावऱ्याच्या धंद्यामध्ये.
जीवाला जोखीमवर टाकून धंदा या मावऱ्याचा. आता बघा अशा प्रकारे मावरा सगळा उतरवला जातो. आणि अजून एक दुसरी टेक्निक आहे ती कॅच पकडून, डोलीतून डायरेक्ट टोपल्या कॅच करतात. चिंबोर आहेत समुद्रातल्या. तर गाइस आजचा वार आहे गुरुवार आणि मुद्दामून ऑड डेला आलो. बघूया बोललो ऑड डेला जाऊन काय मावरा असतं काय नाही, कारण मावराच्या दिवशी आल्यावर तुम्हाला सगळ्या प्रकारचा मावरा भेटतो आणि ऑड डेला दाखवतो तुम्हाला काय भेटतं ते. बघा पापलेट वगैरे तर नाहीच आहेत मोस्टली, आणि जे आपल्या दर्याच्याच कोलब्या आहे त्याच्यामध्ये. तर दाखवतो तुम्हाला काय काय मावरा आहे बघतो तुम्ही. तर जो बुधवार शुक्रवार रविवार असे जे मावऱ्याचे वार असतात त्या वाराला आल्यावरती आपल्याला मोस्टली प्रत्येक म्हणजे कॅटेगरीचा मावरा भेटतो. पापलेट असतील, मोठ्या कोलब्या असतील म्हणजे पोशे वगैरे असतील, किंवा मोठा मोठा जो मासा असेल तो पण असतो. डिपेंड करतं काय काय भेटतं म्हणजे आतमध्ये डोलीला गेल्यावरती. पण मोस्टली वाराला तर सगळं म्हणजे असतोच. आणि ऑड डेला आता जास्त काय नाही, मला तर सध्या मांदेली माखल्या वगैरे दिसतात. गाय समोर जी तुम्हाला आता टोपली दिसते कोलबीची, हे बघा ही अख्खी टोपली फक्त 700 ते 800 रुपयाला भेटेल. आणि भरपूर म्हणजे भरपूर क्वांटिटी आहे, एकदम होलसेलचा भाव आहे. आणि मी लिलाव लागायच्या आधीच भाव काढला आहे. तर मोशी वगैरे पण आहे बघा इथे. मोशी वगैरे पण 400 रुपये टोपली आहे. मांदेली पण अख्खी टोपली 400 रुपये. तर आता बघूया लिलाव कसा लागतो आहे, दाखवतो तुम्हाला. स्वस्त आहे, 400 रुपये 500 रुपये असा पूर्ण टोपलीचा भाव बोलल्यावरती. आणि ताजा मावरा एकदम गाईज. आता गाईज बोली लागायची प्रक्रिया चालू झाली आहे. टोपल्यांची बोली लागते. डायरेक्ट इथे टोपल्यांची बोली लागते. मग आपले जे लोकल मावरेवाले असतात ते इथून घेतात आणि मग आपल्या मार्केटमध्ये येतात. राणी माशांच्या टोपलीचा भाव काढला तर फक्त 400 रुपयाला राणी माशांची अख्खी टोपली आहे इथे. आणि ताजे ताजे मासे आहेत. तर बघा आणि इथे जो आहे सर्व टोपलीच्या हिशोबाने चालतो, वाट्याच्या हिशोबाने काय नसतं. रावस माशाची टोपली आहे 1000 रुपये. 15 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 हे मला 1500 रुपये 1500 रुपये 1500 रुपये 1500 रुपये. हा बोल, हा बोला. बोला 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 ऐकतोय. पैसे रोख असा माणसा पाठवा. पैसे रोख. तर गॅस बघा ही जी आहे 900 रुपयाला सोड झाली. भारत 400 रुपयाला विकलेला आहे सगळं. अशा प्रकारे बोली लागते.
आणि आता बोली झाल्यावरती बाहेर मार्केट भरेल. तर आता आपल्याला एवढ्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं ना हे टोपलीमध्ये, म्हणून आपण बाहेरून आणि काय घेतला तर काय गाव जेवण तर नाही. बघू जर भेटला चांगला तर घेऊ कोलबीची एखादी टोपली, आता मग बाहेरची घेऊ. आपल्या ज्या कोल्ही मावशी असतात त्यांच्या घेऊन. आणि बघा अजून पण म्हणजे जास्त भेटला तर विकायला बसू आम्ही दोघं पण. अजून बघा मावराचा सगळा चालू आहे काढायचा सगळा. तुम्हाला मी होलसेलचा भाव दाखवतोय सगळा. बघा बांगड्याची जी टोपली आहे 500 रुपयाला टोपली आहे डायरेक्ट बांगड्याची. आणि एकदम ताजा बांगडा आहे. इथे पोपट मासा तुम्हाला दाखवतो 1000 रुपये पोपट मासा. 7 पीस आहेत, 7 पीस पोपट मासे 1000 रुपये. एकदम ताजा मावरा आहे. आज वाटा आहे 1300 रुपये पोपट माशाचा. पूर्ण असा आता उजाडलेला आहे आणि मावराचा मार्केट आहे. भाऊचा धक्का होलसेल फिश मार्केट आहे. इथूनच सगळे मावरेवाले येतात, मावरा घेऊन जातात. मग ते जो त्यांचा वाट्याचा हिशोब असेल का किलोचा हिशोब असेल त्याच्या हिशोबाने विकतात. आणि बघा इथं पापलेटचा भाव लागतो चालेल बोरी चालू. 1 आणि बघा हलव्याची टोपली 800 रुपये. आठ पीस आहेत, 8 पीस 800 रुपयाला. अशा प्रकारे बोली लागते. आणि बघा ही मोठी कोलबी आहे 2000 रुपये टोपली बोलतात. 2000 रुपये टोपली बोलले तरी हॉटेलवाल्यांना परवडतं का नाही? हॉटेलवाले जे आहेत ते काय बोलले, हॉटेलवाले जे आहेत एका आपण जेव्हा जातो खायला कोलबी वगैरे काय मागवतो तर आपल्याला एका प्लेटमध्ये काहीतरी 7 का 8 पीस येतात. ते पण आपल्याला 250 ते 300 रुपये त्या ह्याच्यामागे लावतात. म्हणजे जे बनवून द्यायचा भाव असतो तरी 7 ते 8 पीस आपल्याला 250-300 रुपयाला लावतात. आणि इथे अख्खी टोपली 250 रुपयाला भेटते. आणि त्या टोपलीमध्ये कमीत कमी 50-100 तरी पीस असतीलच. परवडतो एकदम भरपूर. तर आता आम्हाला बघतो घरी नेण्यासाठी काय मावरा भेटतंय. मावरा घेतो ना आम्ही निघतो जायला. कारण आता आम्ही सकाळी तुम्हाला बोलले जसं 3 वाजता उठून आलेलो आणि वाजले आता 6 वाजायला आले. तर आम्ही नुसतं टाईमपास करतो इकडं सगळा भाव वगैरे बघू. आणि बाहेर बघू, बाहेर पण आपल्या जे कोलिंग मशीन असतात त्यांच्या इथं काय भाव आहे बघू. काहीतरी घेऊ आपल्याला घरी नेण्यासाठी. चला. इकरू बघा किती मोठा आहे, एकदम असा जायंट. किंग साईज आहे एकदम बारीक. बघा ही कोलबीची पूर्ण टोपली आहे 700 रुपयाला टोपली पूर्ण कोलबीची. तर ऐका ना एकदम स्वस्ता. हे वाकट्या बघा 700 रुपयाला एवढ्या सगळ्या वाकट्या. एकदम होलसेल रेट, भाऊचा धक्का. आता आपण भाव काढू थांबा परत. कसे दिले? 2000 आणि ते 1800 रुपयाला. बघू अजून पुढे दाखवतो थांबतो तुम्हाला. बघा पोपट मासे घेतल्यात आम्ही एकदम भारी ताजे मोठे खाण्यासाठी घरी. आणि आता आम्ही इथून निघाले कुलाब्याला जातोय. कारण कुलाब्याला पण फिशचा मार्केट असतो, तो पण एक दिवशी आपण कव्हरअप करूया. पण जरा घरी खाण्यासाठी बोललो. इकडं पाहिजे तशी कोलबी नव्हती मनासारखी जशी आम्हाला लागते. तर आता ती कुलाब्याला जाऊन आम्ही घेऊ खाण्यासाठी कोलबी. इथूनच भाऊच्या धक्क्यावरून फक्त 5 ते 10 मिनिटाचा अंतर आहे कुलाब्याला. आता आपल्या ज्या कोलीवाडा आहे धक्का आहे कुलाब्याचा, तिकडं जाऊया आणि मावरा घेऊ कोलब्या खाण्यासाठी.
आणि बघू काय बोंबील इम्बिल भेटलं तर ते घेऊ. तर दाखवतो तुम्हाला जाऊन कुलाब्याला. आणि इकडं गाडी लावलेली आम्ही अशी बघा. तर चला आता कुलाब्याला जाऊ आपण. तर पिशवी आहे ती काढ बारकी. मोठा आणलेला जांभूला आपला एकदम पार्टी होऊन जाईल. चला गाईज कुलाब्याला जाऊन भेटू आता. गाईज आम्ही तुम्हाला बोललो कुलाब्याला चाललेलो आणि आता आहे ताज हॉटेलच्या बाहेर. आणि सकाळ सकाळचा व्ह्यू बघा. इथं आपली गाडी लावलेली आहे. एक नंबर व्ह्यू आहे सकाळ सकाळचा. कडकवाला एकदम भारी. आणि ताज हॉटेल बघा इथे आहे. गेटवे ऑफ इंडियाला आहे आम्ही. आणि बघा खूप म्हणजे खूप भारी व्ह्यू आहे एकदम कडकवाला. घाण व्हिडिओमध्ये घाण. इथून चाललो कुलाब्याला. बघू मावराचा मार्केट तर आटपला असेल पूर्ण पण जाऊन आपण बघू. आणि इंडियन नेव्हीच्या बोट लागल्यात. तुम्हाला जसं माहिती आहे सध्या भारत पाकिस्तानामध्ये फुल युद्धाची एकदम स्थिती झाली आहे. फुल तणाव झालेला आहे. आणि आपल्या इंडियन नेव्हीच्या मोठ्या मोठ्या अशा बोटी लागलेल्या आहेत. बघून असा एकदम प्राऊड फील होता ना आपल्या भारतीय नौसेनेला. आणि तुम्हाला जसं माहिती असेल का नसेल माहिती ते नाही, आपल्या मुंबईला नेव्हीचं हेडक्वार्टर आहे मोठं. नौसेनेचं आपलं ऑफिस आहे मोठं. तर त्याच्यामुळे पण या बोटी असू शकतात इथे. तर आता गाईज गेलो होतो कोलंब्याला पण तिकडं पण काय कोलंब्या आम्हाला पाहिजे तशा भेटल्या नाही. मग तिकडून आम्ही घेतले फक्त बोंबील. घरी निघायसाठी जाऊ. आणि भरपूर म्हणजे जास्त नाही क्वांटिटीमध्ये घेतला. फक्त घरी खाण्यासाठी घेतला. मयूर भाऊच्या घरी आणि माझ्या घरी. तर बोंबलांचा मोठा वाटा आम्हाला फक्त 300 रुपयाला भेटला. त्यामध्ये 30पेक्षा पण जास्त पीस बोंबील होते. आणि मोठे मोठे पोपट मासे आम्हाला 300 रुपयाला 4 पडले. आणि बांगड्या मला तरी कॉम्प्लिमेंटरी दिले. आता छोट्याशा बोटमधून बघा एकदम ताजा ताजा मावळा आहे कसा भारी एकदम. तर आता निघतो आम्ही कुलाब्याला जाण्यासाठी. चला गाईज. तर गाई जागा हालत कशी झाली. हेल्मेट घातलेला आणि पूर्ण धुलीने अख्खी केस बी सगळी विस्कटली. तर आता तुम्हाला दाखवला मावरा आणलेला. थोडाफार आणला खाण्यापुरती. तर तो आता तोडून देतो. पोपट मासा आणलेला आहे मी. आणि बोंबील वगैरे आणले, बांगडं वगैरे आणले. तर ते देतो तोडून मम्मीला. आणि मग जरा वेळ झोपतो. कारण तुम्हाला बोललो होतो कालच म्हणजे ब्लॉग चालू करायच्या आधीच का आमचा अजून एक प्लॅन आहे. तर 12-1 वाजता तिकडे जायचं आहे. तर आता वाजले 10. 3 वाजता गेलो आम्ही. मस्त गेटवे ऑफ इंडियाला गेलो. फोटोशूट वगैरे करत बसलो. टाईमपास करत करत इकडं तिकडे फिरत आलो. तर मग आता मावरा साफ करून झाल्यानंतर झोपतो थोडा वेळ 1-2 तास. मग आपण जाऊया दुसऱ्या ब्लॉगसाठी. तर तो नवीन ब्लॉग असणार आहे. तर मग हा ब्लॉग आपण इथंच ठेवून संपून टाकू. हा ब्लॉग इथेच आपण. आणि मावऱ्याचा भाव म्हणजे एकदम स्वस्त होता आणि ताजा ताजा मावरा आहे. जायचं तर जावा घेऊन या मावरा भाऊच्या धक्क्याला. आणि याच्यानंतर आपण ससन डॉग जो कुलाब्याचा आहे तो पण कवरअप करणार आहे. तर मग होलसेलचा भाव दाखवला मी गेलेलो सगळा आपला जो तलोजाचा कसा असतो तसा कवरअप करण्यासाठी. पण आपल्याला होलसेलचाच भाव भेटला. ती चांगली गोष्ट आहे. होलसेलमध्ये पण तुम्हाला पण समजेल की कितीला भेटतं मावरा आणि काय भावाने विकतात. पण मेहनत पण आहे याच्या मागे. असं नका बोलू का तुम्ही त्या महाग विकतात. कारण सकाळी एवढं उठून यायचं, त्यांना बर्फ लावा, साफ करा, ते घेऊन जावा. त्यांची पण मेहनत असते आपल्या मावऱ्यावाल्यांची. तर थोडाफार भाव त्यांना पण भेटला पाहिजेत. मग हा ब्लॉग आपण ठेवू एवढंच. भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. जय श्रीराम. चला.